सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कृतीपत्रिकेत उपयोजित लेखन या विभागात 8 गुणांसाठी आत्मवृत्त लिहा या प्रकारचा प्रश्न विचारलेला असतो. म्हणूनच आज आपल्याला आत्मवृत्त लेखनाचा सराव करायचा आहे. आत्मवृत्त म्हणजे ऑटोबायोग्राफी. आत्मवृत्तालाच मनोगत, कैफियत, आत्मनिवेदन, आत्मकथा असेही म्हटले जाते. हे आत्मवृत्त लिहिताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. त्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण पाहूया. 1. आपण स्वतः ती वस्तू आहोत अशी कल्पना करून आत्मवृत्त लिहायचे आहे. मग ती वस्तू किंवा तो घटक सजीव असू द्यात की निर्जीव. उदाहरणार्थ, घड्याळाचे आत्मवृत्त लिहायचे असेल तर तुम्ही स्वतः घड्याळ आहात हा विचार करून तुम्हाला घड्याळाचे आत्मवृत्त लिहायचे आहे. तुमची म्हणजे घड्याळाची सुखदुःखे अनुभव मांडायचे आहेत. सैनिकाचे आत्मवृत्त लिहायचे असेल तर तुम्ही स्वतः सैनिक आहात हा विचार करून तुम्हाला सैनिकाचे आत्मवृत्त लिहायचे आहे. 2. वाक्यरचना प्रथम पुरुषी एकवचनी असायला हवी. मी, स्वतः यांना प्रथम पुरुषवाचक एकवचनी सर्वनामे असे म्हणतात. या सर्वनामांचा वापर करून आपल्याला आत्मवृत्त लिहायचे आहे. 3. या निबंध प्रकारात कल्पनाविलासास भरपूर वाव आहे. म्हणजे आपण भरपूर कल्पना करू शकतो. ज्या घटकाचे आत्मवृत्त लिहायचे आहे त्या घटकाच्या मनात शिरून त्या घटकाशी एकरूप होऊन त्यांची सुखदुःखे, त्यांना आलेला अनुभव, त्यांच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा आपण या ठिकाणी मांडू शकतो. 4. आत्मवृत्त लिहिताना कवितेच्या ओळी, म्हणी, वाक्प्रचार यांचा योग्य वापर करा. त्यामुळे निबंध आकर्षक तर होतोच, शिवाय तो वाचनीय सुद्धा होतो. हे मुद्दे लक्षात ठेवून आपण प्रत्यक्ष निबंध लेखनाला सुरुवात करूया. प्रश्न बघा. आत्मवृत्त लिहा. पुस्तक, परिचय, उपयोग, जन्म, चांगले अनुभव, वाईट अनुभव, अपेक्षा. वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा. तुम्हाला काय करायचे आहे तर पुस्तकाचे आत्मवृत्त लिहायचे आहे. परिचय, उपयोग, जन्म, चांगला अनुभव, वाईट अनुभव, अपेक्षा या मुद्द्यांनुसार पुस्तकाचे आत्मवृत्त लिहायचे आहे. आपण पुस्तकाचे आत्मवृत्त लिहायला सुरुवात करूया. आपल्या निबंधाची सुरुवात आकर्षक व्हावी यासाठी सुरुवातीला काही कवितेच्या ओळी लिहूया. मी पुस्तक बोलतोय. मला बोलायचे आहे तुमच्याशी. चांगल्या वाईट अनुभवांचे संचित मांडायचे आहे तुमच्यापाशी. परीक्षेत कोणतेही आत्मवृत्त विचारले तरी थोडा बदल करून तुम्ही या ओळी लिहू शकता. उदाहरणार्थ, सैनिकाचे आत्मवृत्त लिहायचे असेल तर मी सैनिक बोलतोय. मला बोलायचे आहे तुमच्याशी. चांगल्या वाईट अनुभवांचे संचित मांडायचे आहे तुमच्यापाशी. अशा पद्धतीने तुम्ही या ओळी लिहू शकता. आपण पुढे लिहायला सुरुवात करूया. नमस्कार, मी पुस्तक बोलतोय. मी तुमचा खरा मित्र आहे. कारण माझ्यामुळे तुमचे ज्ञान वाढते, मनोरंजन होते, लेखनही सुधारते व तुमची भाषाही समृद्ध होते. माझ्यामुळेच तुम्हाला एका जागी बसून सर्व जगात फिरता येते, स्वप्नात रमता येते. मी वेगवेगळ्या रूपात नेहमी तुमच्यासोबत असतो. कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन ही माझीच रूपं आहेत. आजच्या या आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानाच्या जगात मी डिजिटल स्वरूपातही उपलब्ध आहे. आपली वाचनाची भूक भागवत आहे. आता येथे सुरुवातीला पुस्तकाने स्वतःचा परिचय करून दिलेला आहे, म्हणजे स्वतःची ओळख करून दिलेली आहे. त्याचबरोबर स्वतःचा उपयोग, त्याचे कार्य देखील सांगितले आहे. आपण पुढे लिहायला सुरुवात करूया. माझी जन्मकहाणी खूपच मजेदार आहे. माझा जन्म हा लेखक, लेखिका, कवी, कवयित्री यांच्यामुळे झाला. त्यांनी मला लिहिण्यासाठी, तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यामुळे
त्यांचा मी आभारी आहे. त्यांच्यामुळेच माझा जीवन प्रवास सुरू झाला. येथे पुस्तकाने त्याची जीवन कहाणी सांगितली आहे. एके दिवशी वाचनाची आवड असणाऱ्या व्यक्तीने मला दुकानातून विकत घेतले. वाढदिवसाची भेट म्हणून आपल्या मुलाला दिले. मला पाहिल्यानंतर त्याला खूप आनंद झाला. तो आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्याने मला खाकी पोशाख चढवला. खाकी पोशाख चढवला म्हणजे खाकी रंगाचे कवर घातले व सुंदर हस्ताक्षराने पहिल्या पानावर आपले नाव लिहिले. दुसऱ्या दिवसापासून त्याने मला वाचायला सुरुवात केली. त्याच्या वाचनातील एकाग्रता आणि माझ्यावरील प्रेम पाहून मी खूप खुश झालो. तो काळजीपूर्वक एक एक पान पलटून वाचत होता. त्याला वाचनाची किती आवड आहे हे मला समजले. त्याला माझ्याकडून खूप माहिती मिळाली हे मला त्याच्या चेहऱ्यावरून समजले. त्यामुळे मी सुद्धा आनंदी झालो. हा एक सुंदर अनुभव मी माझ्या आयुष्यात अनुभवला. जीवन असेच जगावे. इतरांना आनंद देता देता स्वतःही आनंदी व्हावे. जीवन असेच जगावे. या अनुभवातून माझ्या जीवनाचे सार्थक झाल्याची भावना निर्माण झाली. या ठिकाणी पुस्तकाने त्याला आलेला चांगला अनुभव सांगितला आहे. पण अनेक वाईट अनुभवसुद्धा मी अनुभवले आहेत. काही लोक मला खरेदी करतात पण माझी काळजी घेत नाही. वाचताना माझी पाने वेडी वाकडी दुमडतात. पेनाने रेषा मारतात. विचित्र चित्र काढतात. माझी स्वच्छ पांढरी शुभ्र पाने घाण करून टाकतात. घराच्या एका कोपऱ्यात मी पडलेला असतो. धुळीने माखलेला असतो. यासारखे वाईट अनुभवही मी घेतलेले आहेत. येथे पुस्तकाने त्याला आलेला वाईट अनुभव सांगितलाय. पुढे बघा. काहीही असले तरी जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन सकारात्मक आहे. परिस्थिती बदलत असते. दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर दिवस येतच असतो. यावर माझा ठाम विश्वास आहे. हा सुखदुःखाचा खेळ तर चालणारच. कवी कुसुमाग्रज म्हणतात, अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. म्हणूनच कितीही संकटे आली तरी वाचकांना ज्ञान देण्याचे, मनोरंजन करण्याचे माझे कार्य मी बंद करणार नाही. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत हे काम असेच चालू राहील. येथे पुस्तकाने जीवनाकडे बघण्याचा त्याचा सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला आहे. थोडा बदल करून तुम्ही या परिच्छेदाचा वापर दुसरे आत्मवृत्त लिहिताना सुद्धा करू शकता. तसेच येथे काही कवितेच्या ओळी आलेल्या आहेत. अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. या ओळींचा अर्थ काय आहे? तर पामराला म्हणजे सागराला, समुद्राला किनारा आहे, म्हणजे त्याला मर्यादा आहेत, परंतु आमची ध्येय, आमच्या आशा या अमर्यादित आहेत. तुम्ही या कवितेच्या ओळी आत्मवृत्तामध्ये लिहू शकता. आपण पुढे लिहायला सुरुवात करूया. माझ्या तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत. माझा योग्य वापर करा. मला वाचून झाल्यावर रद्दीत टाकण्यापेक्षा इतरांना वाचायला द्या. त्यांनाही जरा वाचनाचा आनंद घेऊ द्या. मग बघा, तुमचे, माझे आणि त्यांचे आयुष्य देखील सुखी होईल. या शेवटच्या परिच्छेदात पुस्तकाच्या अपेक्षा व्यक्त झालेल्या आहेत. येथे आपले आत्मवृत्त पूर्ण झाले. तुम्ही अशाच पद्धतीने आत्मवृत्त लेखनाचा सराव करा. जे मुद्दे दिलेले असतील त्यानुसार आत्मवृत्त लिहा. धन्यवाद.